यांचं घ्या, त्यांच्या डोक्यात नूर आहे. नागरी विकास सेवाभावी संस्थेच्या वतीने टाटू साहेब व आमची सर्व टीम आपल्या पुंडलिक नगर, गजानन नगर या सर्व 4 वार्डामध्ये आम्ही जनजागृतीचे काम गेल्या 15 दिवसापासून करत आहोत. तर प्रत्येक नागरिकाने सुज्ञ व सुसंस्कृत आणि धडाडीचा आणि कार्यकर्ता असा पाहिजे की जो आपले 5 वर्ष आपल्या सर्व कामं चांगले विकासाची जी कामं करेल त्यांनाच निवडून द्या, एवढं आम्ही याच्यातून सांगतो. याद्वारे महानगरपालिका 10 वर्षानंतर आलेली आहे. फुसके फटाके म्हणजे फुसके आश्वासने नको, आम्हाला ठोस आश्वासनं कामं करणारे हवे. आम्हाला PR कार्डावर कोणी बोलत नाही. गेले आम्ही 25 वर्षापासून भांडतोय. आमची गुंठेवारी 10,000वरून 1 लाख गेले, पण त्या 1 लाखाचं रिटर्न काय आम्हाला? आम्ही आता थांबणार नाही आहे. धडा शिकायचं राहणार नाही. आमचा भाग 2 आलेला आहे. ह्या भाग 2मध्ये आम्ही विचारलेलं आहे, जी पाण्याची योजना होती 1680 कोटीची, ती 2780 कोटी रुपये कशी काय झाले? आणि आमचा गुंठेवारीचा लाखो रुपये 300-500 कोटी रुपये जे आहेत ते कुठे खर्च केले याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. फक्त नागरी विकास कृती समिती, नागरी विकास सेवाभावी बोलते की आमचा पैसा कुठे गेला गुंठेवारीचा. त्याचा PR काढण्यासाठी त्या पैशातून आमचा सिटी सर्वे व्हायला पाहिजे, ही मागणी आमची आहे. जोपर्यंत कलेक्टर याच्याविषयी लक्ष देत नाही, आमच्या हक्काचं आम्हाला घर मिळत नाही, म्हणजे बालचे हक्क मिळत नाही, तोपर्यंत हा लढा आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे नागरी विकास कृती सेवाभावी संस्था या संस्थेने, मला वाटतं की संभाजीनगरमध्ये अशी कोणतीही अशी संस्था नाही की ज्या संस्थेने येणाऱ्या या आपल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अतिशय दारोदारी जाऊन त्या ठिकाणी आम्ही या आपल्या संस्थेच्या मार्फत मतदारांमध्ये जी काही जनजागृती करत आहोत. मित्रांनो, ही जनजागृती आपल्या सर्वांच्या हिताची अशी जनजागृती आहे. सरांनी आता सांगितलं की या भागामध्ये सर्वात महत्त्वाचा आपला जो प्रश्न आहे तो गुंठेवारीचा जो प्रश्न आहे. ही गुंठेवारी होऊन आपल्याला PR कार्ड मिळावं यासाठी ही समिती या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी झटत आहे. आणि त्याचा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर मनपा आयुक्त असेल, त्याचबरोबर सिटी सर्वे असेल, या सर्वांनाच त्या ठिकाणी आम्ही लेखी निवेदने दिलेली आहेत. आणि या कार्यालयाचे जे काही कामकाज आहे ते टोलटोलीचे असे आहे, परंतु आम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पत्रकांद्वारे या ठिकाणी मतदारांना असं आवाहन करत आहोत की या ज्या काही पत्रकामध्ये आम्ही ज्या काही बाबी नमूद केलेल्या आहेत त्या सर्व बाबी या आपल्या संरक्षणासाठी आहेत. आणि आपलं संरक्षण या ठिकाणी आपले हक्क मिळाले तरच होईल. आणि मित्रांनो, आपण सर्वांनी या येणाऱ्या महापालिके निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचा मतदानाचा अधिकार या ठिकाणी गाजवायचा आहे आणि या ठिकाणी योग्य उमेदवारांना निवडून द्यायचं आहे, हेच या ठिकाणी मी या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून नागरी विकास कृती समिती पुंडलिक नगर ही जे एक समिती आहे, सेवाभावी संस्था आहे, यांचे कार्य हे अद्वितीय चालू आहे. आणि ज्या वेळेस इलेक्शन येतील, कोणताही असो, लोकसभा असो, विधानसभा असो, हे सर्व निवडून येतात. नंतर ते कोणत्याही प्रकारचे कामं करत नाही, त्यांची पोळी भाजून घेतात, अनेक प्रबलपणे आश्वासनं देतात. पाण्यात आता गेल्या 20 वर्षापासून गुंठेवारीचा प्रश्न आहे, आम्ही सातत्याने मांडतो, परंतु ऐन वेळेला फक्त आश्वासनं देऊन सतत सत्तेत येण्याचा प्रयत्न करतात. तर आम्ही एक 15 दिवसापासून जागृती करत आहोत. मतदारांनो, जागरूक मतदारांनो, नागरिकांनो, आता ही फार महत्त्वाची वेळ आहे. तुमचं मत हे अमूल्य आहे. तर हे जे विश्वासघातकी आहे, आश्वासनं देतात, भूलथापांना बळी पडतात आणि परत भूलथापांना विसरून जातात. त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. आपल्या मतदानरूपी यंत्राने यांना एकदम धडा शिकवायचा आहे आणि जास्तीत जास्त आमच्या मागण्या यांनी पूर्ण केल्या पाहिजे. त्यासाठी सर्व जागरूकतेने आपल्याला हे मतदान करावायचे आहे. नागरी विकास कृती समितीतर्फे बऱ्याच दिवसापासून आपण मतदारांना जनजागृती करत आहोत की उमेदवार कसा असावा याबद्दल आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्याबद्दल माहिती सांगत आहोत. उमेदवार हा असा असावा की प्रामाणिक असावा, निस्वार्थी असावा, लोकांचं कल्याण करणारा असावा. आणि आज ज्या वेळेस इलेक्शन येतात, कुठलाही इलेक्शन असेल, त्यावेळेस आश्वासन देतात, पण आश्वासन दिल्यानंतर ते आश्वासन पूर्ण होतील याची काही गॅरंटी नसते. आणि म्हणून ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी म्हणून
आम्ही आमच्या या कृती समितीतर्फे आम्ही ती करून घेतो. आम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की उमेदवार हा लोकांचा कल्याण करणार असावा बस.